नमस्कार मित्रांनो, मी आले जांभळे. आपण पाहतात मराठी तक युट्यूब चॅनल. सुरुवात झालेली आहे. 1 ऑगस्ट पासून ई पीक पाणीला सुरुवात होणार होती. मी याच्या देखील अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, परंतु आता 1 तारखेपासून ई पीक पाणीला सुरुवात झाल्यामुळे अचानक या सरोवरावरती लोड येऊ शकतो. त्यातच जी चर्चा असते ती म्हणजे ई पीक पाणी करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे. तर तुम्ही ई पीक पाणीचं ऍप ओपन केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल ई पीक पाणी करण्याचा कालावधी तिथे मेन्शन केलेला आहे. म्हणजे तुम्हाला ऍप ओपन केल्यानंतरच तिथे दिसणार आहे की खरीप हंगामाचा हंगाम हा कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत असणार आहे आणि जे काही वार्षिकचे पीक असतं त्याची ई पीक पाणी करण्याचा कालावधी कधी असणार आहे त्यामध्ये दिलेला आहे. तरी देखील मी या व्हिडिओमध्ये ई पीक पाणीची शेवटची तारीख काय असणार आहे त्याबद्दल माहिती देणार आहे. मित्रांनो, ई पीक पाणी करण्याकरिता 3 महिन्याचा कालावधी दिलेला असतो. तर ई पीक पाणी ही सुरुवात 1 ऑगस्ट पासून सुरुवात होते आणि त्याची शेवटची तारीख असते 15 सप्टेंबर. मी याच्या अगोदर देखील व्हिडिओ बनवलेला आहे ई पीक पाणीची तारीख काय असते त्याबद्दल. परंतु भरपूर शेतकऱ्यांची अडचण असते की त्यांना माहितीच नसतं. परंतु या कालावधीमध्ये तुमचं ई पीक पाणी झालेलं नसेल तरी देखील घाबरायची गरज नाही. याच्यानंतर जे सहाय्यक पदक असतं म्हणजे तलाठी ऑफिस मधून एक सहाय्यक नेमलेला असतो, त्यांच्यासाठी 1 महिना ई पीक पाणी करण्याकरिता कालावधी दिलेला असतो. म्हणजे जे काही अडाणी शेतकरी असतात त्यांना स्मार्टफोन वापरता येत नाही, त्यांची जी ई पीक पाणी राहिली असते त्यांच्याकरिता किंवा चुकून जे शेतकरी राहिलेले असतात त्यांच्याकरिता एक सहाय्यक नेमलेला असतो. सहाय्यकाच्या माध्यमातून आपण जे उरलेले काही शेतकरी असतात गावातील त्यांची ई पीक पाणी केली जात असते. त्यामुळे घाबरायचं कारण नाही. परंतु हे आपल्याला ई पीक पाणी रब्बी खरीप असो याची आपल्याला सवय लावून घ्यायची आहे, कारण आपल्याला ई पीक पाणी दरवर्षी करावी लागणार आहे. ई पीक पाणी केली नाही तर आपल्याला शासनाच्या योजनेची लाभ घेता येणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर हा कालावधी फिक्स नेमून दिलेला असतो. हा जो कालावधी आहे तो फक्त खरीप हंगामासाठी असणार आहे. मित्रांनो, ई पीक पाणीसाठी काही अडचण आली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुम्हाला त्याबद्दलचं जे काही अडचण असेल त्याबद्दल मी मार्गदर्शन करेन. मित्रांनो, परत भेटू एक उपयुक्त माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.